नमस्कार. आज आपण एका अशा सुंदर नृत्याबद्दल बोलणार आहोत जे थेट निसर्गाच्या कुशीतून जन्माला आले. नाव आहे त्याचं बागरुंबा, ज्याला फुलपाखरांचं नृत्य असंही म्हणतात. आणि हो, हे काही साधंसुधं नृत्य नाहीये. याचं महत्त्व इतकं मोठं आहे की अगदी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याला बोडो संस्कृतीची समृद्धी आणि गौरवाचं प्रतिबिंब असं म्हटलंय. विचार करा, एका वाक्यात किती मोठी ओळख आहे. तर मग प्रश्न पडतो की हे बागरुंबा नृत्य नेमकं आहे तरी काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हे एक असं लोकनृत्य आहे ज्याचा आत्माच निसर्ग आहे. म्हणजे बघा, यातली प्रत्येक लय, प्रत्येक स्टेप सगळं काही निसर्गाच्या वेगवेगळ्या रूपांमधूनच घेतलेलं आहे. पण मग निसर्गातल्या नेमक्या कुठल्या गोष्टी? चला जरा खोलात जाऊन बघूया. या नृत्यामध्ये ना आपल्याला जणू काही निसर्गच नाचताना दिसतो. कल्पना करा, हळुवारपणे उमलणारी फुलं, आकाशात मुक्तपणे उडणारे पक्षी, नदीचा तो खळाळता प्रवाह, आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इकडून तिकडे बागडणाऱ्या फुलपाखरांच्या त्या नाजूक सुंदर हालचाली, सगळं काही या नृत्यात उतरलेलं आहे. अच्छा, मग हे इतकं सुंदर नृत्य सादर कोण करतं आणि कसं सादर केलं जातं? चला तेही पाहूया. तर हे नृत्य सादर करतात प्रामुख्याने तरुण बोडो महिला, आणि त्यांना संगीताची साथ देतात बोडो पुरुष. म्हणजे बघा, एकीकडे महिलांच्या त्या नाजूक लयबद्ध हालचाली आणि दुसरीकडे पुरुषांनी वाजवलेलं संगीत. क्या बात है, एक अप्रतिम जुगलबंदीच असते ही. या नृत्याची खासियत म्हणजे त्याची शांत आणि लयबद्ध शैली. नर्तकी अगदी हळूवार पावलं टाकतात, कधी रांगेत तर कधी वर्तुळात. सुंदर रचना तयार होतात आणि प्रत्येक हालचाल, जसं आपण आधी बोललो, निसर्गाचीच नक्कल करते. सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे सगळ्यांच्या हालचालींमध्ये कमालीचं सिंक्रोनायझेशन असतं, एकरूपता असते. पण एक मिनिट, ह्या नृत्यात इतके सुंदर रंग आणि तो खास आवाज कुठून येतो? काय आहे यामागचं रहस्य ज्यामुळे ते इतकं आकर्षक वाटतं? याचं उत्तर सोपं आहे. ते दडलंय त्यांच्या खास वेशभूषेत आणि पारंपरिक संगीतात. चला आधी वेशभूषेकडे बघूया. सगळ्यात आधी नजरेत भरतं ते म्हणजे दोखना. हे एक सुंदर हाताने विणलेलं वस्त्र आहे जे नर्तकी संपूर्ण शरीराभोवती अगदी मोहकपणे गुंडाळतात. आणि हे फक्त एक कापड नाही, तर बोडो समाजाच्या समृद्ध विणकाम परंपरेचं ते प्रतीक आहे. त्यानंतर येतो जोमगरा, किंवा त्याला फासरा असंही म्हणतात. हा एक प्रकारचा स्कर्ट आहे ज्यावर इतकं नाजूक आणि रंगीबेरंगी नक्षीकाम असतं की बघतच राहावं. याने नृत्याला एक वेगळीच शोभा येते. आणि हो, आरोनाईला विसरून कसं चालेल, ही एक रंगीबेरंगी शाल असते जी खांद्यावर घेतली जाते. पण ही फक्त एक शाल नाहीये, ती आदर आणि सांस्कृतिक अभिमानाचं प्रतीक मानली जाते. आता जरा संगीताचा विचार करूया. हा एक संपूर्ण वाद्यवृंदच आहे. यात असतो खांब, एक मोठा ढोल जो एक खोल ताल देतो. मग आहे सिपुंग, म्हणजे बांबूची बासरी जिचे सूर अगदी मनाला शांत करतात. सेरजा नावाच्या तंतुवाद्यातून अतिशय भावनिक स्वर ऐकू येतात. आणि या सगळ्याला जोड मिळते जोता आणि थरखा या वाद्यांची, जे एक वेगळीच लय निर्माण करतात. खरंच हे सगळं मिळून एक असं वातावरण तयार होतं की आपण त्यात हरवून जातो. ओके, तर वेशभूषा आणि संगीत पाहिलं, पण आपण सुरुवातीपासून ऐकतोय फुलपाखरांचं नृत्य. हे नाव का पडलं असेल आणि या नावामागे काही खोल अर्थ आहे का? चला हे कोडं सोडवूया. बागरुंबा या शब्दाची फोड केली ना, तर बागू म्हणजे पक्षी आणि रुंबा म्हणजे नृत्य. म्हणजे शाब्दिक अर्थ झाला पक्ष्यांचं नृत्य. पण यातील हालचाली इतक्या नाजूक आणि सुंदर आहेत की त्या फुलपाखरांसारख्या वाटतात. म्हणूनच याला फुलपाखरांचं नृत्य असंही ओळखलं जातं. म्हणजे बघा, या नृत्याचा अर्थ किती खोल आहे. हे फक्त मनोरंजनासाठी नाहीये, हे शांती आणि संतुलनाचं प्रतीक आहे, सुपीकता आणि समृद्धीचं प्रतीक आहे, एकतेचं आणि निसर्गाशी असलेल्या त्या घट्ट नात्याचं प्रतीक आहे. खरं तर हे नृत्य आपल्याला सामूहिक जीवनाचं महत्त्व शिकवतं. आणि आता शेवटच्या पण सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. बोडो समाजासाठी हे नृत्य इतकं पवित्र, इतकं महत्त्वाचं का मानलं जातं? हे नृत्य त्यांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. ते काही खास प्रसंगीच सादर केलं जातं, जसं की बिसाघू म्हणजे त्यांचं नवीन वर्ष, दोमासी नावाचा सण, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पिकांच्या कापणीच्या वेळी होणारे उत्सव. एक प्रकारे हे निसर्गाचे आभार मानण्याचे एक माध्यम आहे. आणि म्हणूनच हे लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे की बागुरुंबा हे फक्त एक नृत्य नाहीये, ही एक जिवंत परंपरा आहे. हा एक असा मौल्यवान ठेवा आहे जो बोडो समाजाची मूल्य, त्यांचा सांस्कृतिक वारसा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पोहोचवतो. शेवटी एक प्रश्न उरतो
या सुंदर फुलपाखरांच्या नृत्याचं उड्डाण भविष्यातील पिढ्यांसाठी आपण कसं जपणार आहोत? हा अनमोल वारसा पुढे नेण्याची जबाबदारी कोणाची? हा प्रश्न आपल्याला नक्कीच विचार करायला लावणारा आहे.